हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 12वा. अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. 18 आणि 19 हे एकत्र श्लोक आहेत आणि त्याचं तात्पर्य म्हणजे एक मोठा पॅरेग्राफ आहे आणि त्या पॅरेग्राफच्या खालून 5व्या ओळीपासून आज आपण आता वाचायला सुरू करणार आहोत आणि आज आपलं तात्पर्य पण वाचून पूर्ण होणार आहे. तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. हराव भक्तस्य कुतो महद्गुणः, अर्थात जो भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण असूच शकत नाहीत. तर हा श्लोक आहे श्रीमद भागवतम 5.18.12, 5व्या स्कंदातल्या 18व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकात. श्लोकातनं हे शब्द श्रील प्रभुपादांनी घेतलेले आहेत. तर हा जो श्लोक आहे तो वाचूया. अतिशय सुंदर आहे. यस्यास्ति भक्तिर् भगवती अकिंचना, सर्वे गुणे तत्र समासते सुरः, हरौ अभक्तस्य कुतो महद्गुणा, मनोरथेन असति धावतो बही. भाषांतर. भगवान वासुदेवांविषयी अनन्य भक्ती विकसित झालेल्या भक्ताच्या व्यक्तिमत्वामध्ये सर्व देवता आणि त्यांचे म्हणजे देवतांचे धर्म, ज्ञान, त्याग इत्यादी दैवी गुण प्रकट होतात. तर जसं आपण या 12व्या अध्यायात भगवद्गीतेच्या जाणतो आहोत, भक्ती योग या अध्यायाचं नाव आहे आणि यामध्ये शुद्ध भक्तामध्ये कसे गुण असतात आणि कसा शुद्ध भक्त भगवंतांना प्रिय असतो हे सगळं आपण वाचत आहोत. आणि श्रील प्रभुपादांनी हा श्लोक इथे 5व्या स्कंदाचा 5.18.12 श्लोक देऊन आपल्याला विचार करायला सांगितलं आहे. तर या श्लोकात म्हटलं आहे, जो व्यक्ती भगवंतांची अनन्य भक्ती करतो आहे, म्हणजेच काय, केवळ भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहे, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी प्रत्येक कार्य आहे असा भक्त अखंडपणे भक्ती करतो आणि कोणतीही भौतिक लाभ अपेक्षा न करता तो ही भक्ती करतो आहे. तर अशा प्रकारे भक्ती केल्यामुळे म्हणजेच शुद्ध भक्ती केल्यामुळे भक्ताच्या व्यक्तिमत्वात सर्व दैवी गुण प्रकट होतात. देवतांमध्ये असलेले सुद्धा दैवी गुण प्रकट होतात. पण म्हटलं आहे पुढे की या उलट भक्ती विरहित आणि विषयी कार्यांमध्ये गुरफटलेल्या मनुष्यामध्ये एकही सद्गुण नसतो. तर जो व्यक्ती अभक्त आहे म्हणजेच कसा आहे, भक्ती विरहित आहे आणि तो विषयी कार्यांमध्ये गुरफटला आहे. विषयी कार्य म्हणजे इंद्रिय भोगाच्या कार्यांमध्ये, इंद्रिय तृप्तीमध्येच सदैव गुरफटून पडला आहे, अशा मनुष्यामध्ये एकही सद्गुण नसतो. असा भक्त मनुष्य जरी अष्टांग योगाच्या आचरणामध्ये कुशल असला, हुशार असला किंवा आपल्या कुटुंबियांचे आणि नातलगांचे प्रामाणिक कष्टांनी पालन पोषण करीत असला तरी तो व्यक्ती स्वनिर्मित मानसिक तर्कांच्या प्रभावाखाली असतो आणि भगवंतांच्या बहिरंगा शक्तीच्या सेवेमध्ये गुंतलेला असतो. तर हा जो अभक्त आहे त्याच्याबद्दल म्हटलंय की कदाचित तो अष्टांग योगात खूप कुशल आहे किंवा आपली जीवनाची जी कुटुंब पालन आहे ते खूप छान रीतीने करतो आहे, मात्र त्याची वृत्ती कशी आहे, तो सतत मानसिक तर्क वितर्क करत आहे आणि ही जी माया शक्ती आहे तिच्याच सेवेत तो गुंतला आहे आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांचं स्वामित्व, सेवा ही पूर्णपणे नाकारली आहे. तर अशा मनुष्यामध्ये कसे काय सद्गुण असू शकतील? जसं आता आपण वाचलं ना
की अर्थात जो भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण असूच शकत नाही. तर असा कोणी प्रश्न विचारेल हा श्लोक ऐकून की असं कसं, आपण तर या जगतात बघतो की किती सारे लोक आहेत, इतके गुणवान आहेत, त्यांचं कौतुक केलं जातं आणि ते भक्ती करत नाहीयेत, ते अभक्त आहेत. मग इथे कसं म्हणतायत श्रील प्रभुपाद की जो भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण असू शकत नाही? तर यासाठी वैष्णव आचार्य एक घटना सांगतात आणि मग समजावून सांगतात. तर ती घटना आपण वाचूया. तर वसुदेव देवकी यांचा विवाह झाला होता नुकताच आणि देवकीचा जो चुलत भाऊ आहे कंस, हा त्या दोघांचा, देवकी आणि वसुदेवांचा रथ हाकत चालला होता. अतिशय आनंदात होता. बहिणीचा विवाह झाला आहे आणि तिला आता सासरी पोचवायचं आहे. खूप आनंदाचं सगळं वातावरण होतं आणि अचानक आकाशामधून आकाशवाणी ऐकू आली की हे कंसा, या देवकीचा पुत्र तुझा वध करणार आहे. जेव्हा ही आकाशवाणी कंसाने ऐकली, ताबडतोब जे बंधू प्रेमाचं गुण कंस प्रदर्शित करीत होता तो त्याने बाजूला सारला. नवविवाहित देवकी आहे, तिचे केस त्याने पकडले, आपली तलवार बाहेर काढली आणि तो लगेचच तिला ठार मारायला उत्सुक झाला. त्यावेळी वसुदेवाने त्याला समजावलं. तर अशा प्रकारे जरी व्यक्ती या जगतात गुणसंपन्न दिसतो आहे, तरी मनुष्याचा स्वभाव काय आहे? आपल्या इंद्रिय तृप्तीच्या आड कुणी जर आलं तर लगेचच तो जो मनुष्य आहे, जो भक्ती करत नाहीये, तो आपला भोगी स्वभाव आहे तो प्रकाशित करतो आणि जे हे गुणांचं जे प्रदर्शीकरण आहे, गुण दाखवण्याचं, ते लगेचच बाजूला सारतो. म्हणजेच काय, एखादा व्यक्ती आहे तो खूप सगळ्यांशी चांगला वागतो आहे, पण समोरचा व्यक्ती जेव्हा त्याच्या इंद्रिय तृप्तीच्या आड यायला लागला की लगेचच हा व्यक्ती आहे तो आपलं जे गुणी राहणं आहे, जे प्रेमळ वागणं आहे ते सोडून देतो आणि अतिशय कठोरतेने समोरच्या व्यक्तीला वागायला लागतो, त्याच्याबरोबर वागणूक करायला लागतो. तर म्हणून वैष्णवाचार्य समजवतात की व्यक्तीने प्रत्यक्ष गुणसंपन्न असणं हे वेगळं आहे आणि आपल्या स्वार्थासाठी आपण गुणी आहोत असं भासवणं वेगळं असतं. तर असा हा जो अभक्त आहे त्याचं मन भगवंतांमध्ये स्थिर नसतं आणि त्यामुळे मनाला वाटेल तसा मनाचा रथ त्याचा इथे तिथे भरकटत असतो. पुढे वाचूया. भक्त म्हणून ओळखले जाण्याची ज्याची इच्छा आहे त्याने सद्गुण विकसित केलेच पाहिजेत. हे सद्गुण प्राप्त करण्यासाठी त्याला विशिष्ट बाह्य प्रयास करणे आवश्यक नाही, तर कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तीमध्ये संलग्न झाल्याने असे गुण आपोआपच विकसित होण्यास मदत होते. तर श्रील प्रभुपाद समजावता आहेत की भक्त म्हणून ओळखलं जाण्याची ज्याची इच्छा आहे त्याने सद्गुण विकसित केलेच पाहिजेत. तर हे सगळे गुण आहेत ते व्यक्तीमध्ये तेव्हाच प्रकाशित होतील, उपलब्ध होतील, उत्पन्न होतील जेव्हा व्यक्ती शुद्ध भक्तीचं आचरण करेल. वैदिक शास्त्राचं नियमित लक्षपूर्वक श्रवण करत राहिल्याने भक्त आहे तो शुद्ध भक्ती कशी करायची हे शिकतो आणि त्यानुसार आचरण करतो. श्रील प्रभुपाद अशा शुद्ध भक्ताबद्दल प्रवचनात सांगतात की शुद्ध भक्त हा कुणालाही आपला शत्रू मानत नाही, असा विचार करत नाही की हा माझा शत्रू आहे आणि म्हणून मी याला कृष्ण भावनेचा प्रचार करणार नाही. तर जरी शुद्ध भक्त एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष प्रचार करू शकत नसेल तरी शुद्ध भक्त हा प्रत्येकासाठी प्रार्थना करत असतो. सगळेच कृष्ण भक्त बनावे अशीच या शुद्ध भक्ताची इच्छा असते. तर हा शुद्ध भक्त आहे तो जीवनामध्ये सगळ्यांचं कल्याण होईल
हाच विचार करत असतो. कुणाही प्रती हा भक्त आहे तो वैरभाव ठेवत नाही. तो जाणतोय की सगळे जीव भगवंतांचे अंश आहेत, भगवंतांचे दास आहेत आणि मी सुद्धा भगवंतांचा दास आहे. तर अशा रीतीने हा शुद्ध भक्त आहे. तो गुणसंपन्न होण्यासाठी त्याला वेगळे प्रयत्न करायला लागत नाहीत, बाह्य प्रयास करणे आवश्यक नाही. तर प्रभुपाद इथे शेवटच्या ओळीत समजवतायत की कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तीमध्ये संलग्न झाल्याने असे गुण जे आपण 13व्या श्लोकापासून 19व्या श्लोकात बघितलेत, ते गुण आपोआपच विकसित होण्यास मदत होते. तर महत्वाचं काय आहे? अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडलं जात राहणं, नेहमी त्यांच्याकडून भगवंतांविषयी श्रवण करणं, स्वतः अध्ययन करणं, भक्तिमय सेवेत मग्न राहणं, भगवंतांचा नाम जप करणं, भगवंतांची सेवा करणं. तर अशा या कार्यामध्ये जेव्हा व्यक्ती मग्न राहतो, आपोआपच हळूहळू तो आणखीन कृष्ण भावना भावित होत जातो, शुद्ध होत जातो आणि हे शुद्ध भक्ताच्या कडे असलेले जे गुण आहेत ते त्याच्यात विकसित होत जातात. तर आपल्या 18 आणि 19 एकत्र श्लोक आहेत, त्याचं वाचन पूर्ण झालं आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.